नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चला, आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी लसुणी मेथी. अगदी घरातल्यांना हे प्रश्न पडेल, ही भाजी तुम्ही खरंच घरी बनवली आहे की बाहेरून हॉटेलमधून मागवली? इतकी टेस्टी अशी ही भाजी होते. इथे मी घेतली आहे एक जोडी मेथी, यातली आपण अर्धी जोडी मेथी वापरणार आहोत. त्याचबरोबर 3 चमचे तीळ, 2 चमचे भाजलेली डाळ आणि 2 चमचे शेंगदाणे घेतलेत. हे तिन्ही गोष्टी आपण मिक्सरला छान फाईन पेस्ट करून घेणार आहोत. अगदी बारीक पूड करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाणी आणि ह्याची अगदी घट्टसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. ह्या 3 गोष्टी ह्या रेसिपीमधल्या खूप महत्त्वाच्या आहेत. यामुळेच आपल्या लसुणी मेथीला ऑथेंटिक अशी हॉटेलची चव येणार आहे. चला, त्यामध्ये पाणी घालायचे, साधारण अर्धी वाटी पाणी घालायचे आणि याची फाईन अशी पेस्ट करायची. बघू शकता किती स्मूथ अशी ही पेस्ट आपली तयार झाली. अगदी काजू मगजबीची पेस्ट वाटावी अशी ही पेस्ट तयार झाली. ही पेस्ट या रेसिपीमधलं हिरो इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे या तीनही गोष्टींची पेस्ट घ्यायला अजिबातही मिस करू नका. यामध्ये हवा असेल तर तुम्ही काजू किंवा मगजबीसुद्धा ॲड करू शकता, पण ह्या 3 गोष्टी अजिबातही स्किप करू नका. चला, आता कढई छान गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घातले. तेलावरती 1.5 चमचा लसूण मी इथे चिरून घातला आहे. ह्या चिरलेल्या लसणाचा फ्लेवर भाजी खाताना अगदी दाताखाली लसूण आला की खूप छान लागतो, म्हणून आवर्जून लसणाचे छान बारीक तुकडे करून घाला. त्यावरती आपली मेथी घालायची. मेथी अगदी खमंग अशी परतून घ्यायची आपल्याला आणि शिजवूनही घ्यायची. मेथी थोडीशी तेलामध्ये परतली गेली की त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे आणि मीठही ह्या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे. आता झाकण ठेवून छान हिला 2 मिनटं शिजवून घेऊयात. मीठ टाकल्यामुळे मेथीला छान पाणी सुटते आणि त्या पाण्यामध्ये मेथी आपली छान शिजलीही जाते. 1-2 मिनटं छान परतवून घ्यायचं. मेथीला सुटलेलं पाणीही आटवून घ्यायचं. 5 मिनटं लागतात फक्त आपल्याला ही मेथी शिजवून घ्यायला. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. सगळे घरातले साहित्य वापरून करायचे आहे, पण खाताना वाटतच नाही की ही घरी बनवली आहे. अगदी हॉटेलचीच एखादी डिश खातोय असं तुम्हाला वाटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि रेसिपी तुमची पहिल्याच वेळेस अगदी परफेक्ट अशी तयार होईल. चला, मेथी इथे मी काढून घेतली. आता कढईमध्ये परत एकदा तेल गरम केले. तेलावरती 1 चमचे जिरे घातले आणि त्याचबरोबर आपण परत एकदा लसूण घालतोय. भाजीचं नावच आपल्या लसुणी मेथी, त्यामुळे लसणाचं प्रमाण अर्थातच थोडंसं जास्त असणार आहे. तर ही खमंग अशी जिरेची आणि लसणाची फोडणी बसली की यामध्ये आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला छान खमंग असं परतवून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये अजिबातही कच्चापणा राहता कामा नये. अगदी सोनेरी गुलाबी रंगावरती परतला तरीही चालेल. छान, आता तुम्ही बघू शकता मी गुलाबी रंगावर कांदा परतवून घेतला आहे. त्याची क्वांटिटीही कमी झाली आहे. आता यामध्ये आपण आपल्या टोमॅटोची पेस्ट घालणार आहे. इथे एक मी मोठ्या लाल बुंद टोमॅटोची पेस्ट घातली. तुम्ही बारीक छोटे टोमॅटो घेतले तर 2 टोमॅटो घेऊ शकता. आता टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर ह्या कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आणि टोमॅटोही आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टोमॅटोचा थोडाही कच्चापणा राहता कामा नये, कारण टोमॅटो हा आंबट असतो. जेवढा तुम्ही छान परतचाल तेवढं त्याचा आंबटपणा कमी होणार आहे. तुम्ही बघू शकता कढईने छान तेल सुटायला लागले. टोमॅटो आपला मस्त परतला गेला आहे. आता यामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालायचे. 1/2 चमचा हळद, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे. हे तिन्ही मसाले छान परतवून घ्यायचे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये दुसरेही मसाले ॲड करू शकता, जसं की किचन किंग करू शकताय किंवा कोणताही तुम्हाला आवडत असेल तो मसाला तुम्ही ॲड करा. पण माझा जो घरगुती गरम मसाला आहे तो अतिशय टेस्टी आहे, त्यामुळे मी दुसरे मसाले अजिबात ॲड करत नाही आहे. हे मसाले छान कांदा टोमॅटोमध्ये मिक्स झाले की यामध्ये आपली तीळ, डाळवं आणि शेंगदाण्याची जी पेस्ट केली होती सुरुवातीला ती घालायची. आता ही पेस्ट देखील आपल्याला छान खमंग अशी परतवून घ्यायची. याच्यामध्ये थोडाही कच्चापणा राहता कामा नये एवढी आपल्याला हे परतवून घ्यायचे. आपण अगोदर शेंगदाणे भाजून घेतले होते. डाळही आपली भाजलेलीच होती, फक्त तीळ जे होते ते कच्चे होते. पण हे सगळंही छान परतलं जावं, भाजलं जावं म्हणून परत एकदा मी 5 ते 6 मिनटं हे मसाले छान भाजून घेतलेत. हा वाटण छान भाजून घेतले. आता ज्या वाटीमध्ये मी वाटण काढलं होतं, पेस्ट काढली होती आपली पांढरी, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी यामध्ये घालून परत एकदा छान परतवून घ्यायचं. 1 वाटी पाणी मी सुरुवातीला घातलं होतं. आता परत एकदा मी अर्धी वाटी पाणी घालते आणि हा मसाला छान यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून सगळे मसाले आहेत आपले लाल तिखट, गरम मसाला, हळद हे आपल्या पांढऱ्या वाटणामध्ये म्हणजे तीळ, शेंगदाणे आणि डाळवेच्या वाटणामध्ये मिक्स होतील. चला, आता तेल सुटेपर्यंत त्याला एक वाफ घ्यायची. छान तेल सुटलं की याला छान मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवल्यानंतरही लक्ष द्यायचं कढईमध्ये खाली मसाला करपेल, त्यामुळं लगेच काढून छान परतवून घ्यायचं. तर मसाला छान परतला गेला की यामध्ये आपली अगोदर परतवून ठेवलेली मेथी घालायची आणि मेथी या मसाल्यामध्ये छान एकजीव अशी करून घ्यायची. मेथी छान एकजीव झाली की यामध्ये आता आपल्याला 1 वाटी गरम पाणी घालायचं आहे. मेथी घातल्यानंतर अजिबातही थंड पाणी घालायचं नाही आहे, कंपल्सरी गरम पाणीच घाला, जेणेकरून आपल्या भाजीची चव जाणार नाही. चला, आता हे पाणी घातल्यानंतर छान हा मसाला आणि मेथी एकजीव करायचं.
तर यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि मीठ घालून घ्यायचे. मीठ आपण मेथीची भाजी परतत असताना देखील 1 चमचा घातलं होतं, त्यामुळे आत्ता अंदाजानेच घाला. चला इथे मी कोथिंबीर घातली आहे, त्याचबरोबर साधारण 1 चमचा मी मीठ घालते. मीठ मी शक्यतो हातानेच घालते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. आता चमच्याने जर घालणार असाल तर 1/2 चमचा मीठ मी इथे घातलं आहे, कारण जो मसाला जी ग्रेव्ही आपली आहे त्या प्रमाणानुसार मीठ घालायचं आहे. चला आता सगळं छान परतलं गेलं की परत एकदा ताट ठेवायचं आणि याला एक वाफ द्यायची. तोपर्यंत मी फोडणीची तयारी करून घेते. ते 10 पाकळ्या लसूण मी इथे सोलून घेतला आहे आणि परत एकदा मी तो अशा पद्धतीने चिरून घेतला आहे. इथे तुम्ही लसूण अगदी ठेचून घेतला तरीही चालेल. चला आता आपल्या भाजीला छान वाफ बसली आहे, तुम्ही बघू शकता अगदी दणदणीत अशी वाफ बसली आहे. हे एकदा मिक्स करून घेऊयात. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आली आहे, लफलफीत अशी ही भाजी तयार झाली आहे. चला आता ही कढई बाजूला ठेवते आणि आता आपण फोडणी करायला घेऊयात. फोडणी पात्रामध्ये तेल छान गरम करून घेतले, त्यामध्ये आपला लसूण, बेडगी मिरची आणि अगदी 1/2 चमचा लाल तिखट घालायचे. हे लाल तिखट आपल्या भाजीला खूप छान असा रंग देतं, त्यामुळे आवर्जून 1/2 चमचा लाल तिखट घालायला विसरू नका. आता ही खमंग अशी फोडणी, गरमागरम फोडणी आपल्या भाजीवरती घालायची. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या ह्या लसुणी मेथीला. आता ही लसुणी मेथी आपण सर्व करून घेऊयात. लसुणी मेथी तुम्ही रोटी, चपाती, भात कशाही सोबत खाऊ शकताय, अतिशय टेस्टी लागते. ती घरच्या साहित्यांमध्ये झटपट अशी होणारी ही लसुणी मेथी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही मिळेल. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत